बेबी बास ना, बास नाही, हे सगळं संपवायचंय तुला. आणि गरम गरम पोहे तयार आणतेच मी आता. बापरे आई, खूप होईल. काय खूप होईल? आता 2 जीवांची आहेस, 2 माणसांचं खायचंय तुला. वहिनी सरका जरा, अंगारा लावते. बघा ही सगळं करून घेते, काही कटकट करत नाही. जान्हवी, मी काय म्हणत होते? काय आई? हा म्हणजे तुम्ही आजकालची मुलं ना, त्यांना असं काही केलेलं आवडत नाही ना. कशाबद्दल बोलताय तुम्ही? अगं म्हणजे आमच्या वेळेला जसं सगळं होतं ना, तसं आम्हाला वाटतं की तुझ्यासाठी पण सगळं तसंच करायचं. म्हणजे त्यांनी होत काही नाही, फक्त आमच्या मनाचं, आपल्या मनाचं समाधान. हो आई, पण मला कळत नाहीये कशाबद्दल बोलताय तुम्ही. अगं आमच्या वेळेला कसं होतं, बाईला दिवस गेले ना की 3 महिने पूर्ण झाल्यावर चोरोटी भरत असत तिची. चोरोटी भरायची असते. चोरोटी? हा म्हणजे घरगुती असतं ग, आपल्या आपल्यात करायचं, फारसं कोणाला सांगायचं नसतं. तुला आवडणार नसेल तर नको करूया. नाही नाही मोठी आई, खरं तर मला माहितीच नाहीये हे काय ते. अगं घे ग करून, मजा येते. म्हणजे ना, बाळ होईपर्यंत होणाऱ्या आईचे वेगवेगळ्या रीतीने ना लाड होतात, तर घ्यायचे करून. तुम्हाला सगळ्यांना आनंद होणार आहे ना? म्हणजे तुला चालणार असेल तर. आई मग झालं तर मलाही आनंदच होणार आहे. आता तयारीला लागायला पाहिजे. मी म्हटलं होतं ना तिला आवडेल म्हणून. काय ग जानू, एवढी गाडीत ना आरामात येऊन सुद्धा तू वेळेवर आली नाही. 6:30 ठरलं होतं ना आपलं. आई 6:15 वाजलेत, मी वेळेतच आले आहे. ती 5 वाजल्यापासून इथे येऊन उभी आहे. पण मग तू का लवकर आलीस? बरं काय झालंय? सगळं सांगते तुला, ये आधी बस. मला सांग कसं चाललंय सगळं, आणि का ग चेहरा का असा मलूल दिसतोय? अशक्तही दिसतेस. सासरची सगळी कशी आहेत? नाही, आणि ती बेबी भांडते का अजून? कचा कचा ते चालूच राहील. आई असं काही नाहीये, उलट त्या सगळ्या जणी माझी खूप काळजी घेतात. नाटकं करतायत त्या. नातवंड हवंय ना आता म्हणून. आई तू हे बोलण्यासाठी बोलवलंयस का मला इथे? नाही नाही अगं सांगते ना, सांग. आणि काय ग, तू ऑफिस मध्ये का नाही आलीस? ऑफिस मध्ये ती गीता असते ना, मग ती तिच्या सासूला सांगणार, आणि तिची सासू म्हणजे तर काय मुलखाची चोंबडी, सगळ्या गावभर करणार. असं काय आहे? सांगते तुला, सगळं सांगते. मी आले असते घरी, त्यालाही नको म्हणालीस. घरात हे असतात ना, आणि जसजसं वय वाढलंय ना तसं यांचा तरेवाईकपणा पण वाढलेला आहे. कशावरनं यांचं डोकं फिरेल ना काही सांगताच यायचं नाही. आई अगं मला त्रास होतोय, असं रस्त्यावर थांबण्याचं मला टेन्शन येतं. कसला त्रास होतोय तुला? ह्या काळात कसला त्रास होणार आहे आई? मळमळतय, गरगरतय, मला उलटी येते सारखी. अगं आधी तर करायची, आणि या दिवसात ना कोरड्याच उलट्या होतात, आणि बाईच्या जातीला हा त्रास सहन करावा लागतो. आई होणं सोपं नसतं. आई माझ्या ना अंगात त्राणही उरत नाही ग. अगं बाई, मग आपण कुठे बसून चहा वगैरे घेऊया, कुठेतरी बसून. कुठल्याही पदार्थाचं नावही घेऊ नकोस तू. मग राहू देत, मग नंतरच बोलू आपण. अगं काय बोलणार होतीस? काही नाही ग, एक स्थळ आलंय पेंट्यासाठी, आणि त्यालाही ती आवडली. म्हटलं तू जरा डोळ्या खालून घातलं असतंस हो बरं पडलं असतं. आणि हे पण खुश आहे. ते म्हणत होते मला तर अगदी जानूच दिसते. एवढी घाई करण्याची काय गरज आहे आई? अगं घाई कुठे, आता आपण पाहिलं तर निदान वर्षभरात तरी काहीतरी होईल ना.
आई अगं पण तू हो म्हटल्याशिवाय आमची गाडी पुढे जाईल का, म्हणून आले मी. काय ग काय आपण नंतर बोलूया का आता? नंतर म्हणजे केव्हा? उद्या परवा. मग मी येऊ का तुझ्या घरी तुला भेटायला? मी बघते ना, ठरवूया आपण, कळवते. ठीक आहे, मग जरा जाता जाता मला घरी सोड ना ग. हा आणि काय गाडी तर आहे, गाडीत बसलं की गाडी आपली फुर्र जाईल. उघडा, त्या मागे बसते. सगळी तयारी झाली आहे ना? हो म्हणजे होते. करतोय तयारी. आई, एक विचारायचं होतं. विचार ना. चोर ओटीला माहेरच्यांना बोलावतात का हो? म्हणजे माझ्या वेळेस काही प्रश्नच नव्हता ना, सरी इथेच होती आणि आई बाबा तर. खरं तर घरगुतीच करतात, म्हणजे बाहेर कुठे वाच्यता पण करायची नसते याची. नाही म्हणजे जान्हवीला वाईट नाही ना वाटणार? मी बोलते तिच्याशी. बरं ते खण वगैरे आणलंय ना? हो, खण, नारळ, हळकुंड, 5 फळं आणि एवढंच ना? बस. चल स्वयंपाकाला लागतो आम्ही. चल ग. आईजी, आईजी तुम्ही? अहो मला सांगायचं ना, मी आले असते. नाही ग, मला पण हालचाल पाहिजे ना शरीराला. सगळी तयारी झाली असेल ना? सॉरी, मला जरा उशीरच झाला उठायला. आजकाल ना जागच येत नाही. होतं असं या दिवसात. पण मी 5 मिनिटात तयार होऊन येते. सावकाश सावकाश. हे काय? श्रीने टाइम टेबल बनवलंय माझ्यासाठी. वा वा. बरं, मी काय म्हणत होते, आपण चोरोटी भरणार आहोत ना, तेव्हा अगदी घरच्या घरी भरायची असते, म्हणजे माहेरच्यांना वगैरे बोलवत नाहीत. आणि माहेरी भरली तर सासरच्यांना बोलवत नाहीत. तुला चालेल ना तसं? हो हो आईजी. नाही म्हणजे तुला हवं असेल तर आपण बोलवू तुझ्या माहेरच्या लोकांना. नाही नाही नको, बाबांना पायामुळे तसंही येता येणार नाही. बरं, पिंट्यालाही सुट्टी नाहीच आहे आणि आई हेकटी कशी येईल ना. चालेल चालेल, आणि त्यांना काही नाही वाटणार. नक्की? हो नक्की. उलट जर आपण त्यांना विचारलं तर त्यांची पंचायतच होईल ना, म्हणजे येताही येणार नाही आणि नाही कसं म्हणायचं असंही वाटेल. हो. बर, तू चल आवर आणि ये. हो आले. मनीष? हा मनीष बोल रे. बिझी आहेस? नाही असं काही नाही, तू बोल ना. काही नाही, सहज फोन केला होता. तरी बोलावंसं वाटत होतं तुझ्याशी म्हणून फोन केला होता. सगळं ठीक आहे ना? मस्त एकदम. मनीष तू नसतेस ना हल्ली इथे? खूप मिस करतो मी तुला. मनीष, हॅलो हॅलो मनीष, रे काय झालं? काही नाही, काही नाही. कधी येतेस तू इथे? कधी? तू सांग. नाही, माझ्यासाठी असं खास येऊ नको, पण तू आलीस तर मात्र न भेटता जाऊ नकोस. हा, नाही जाणार. येऊ मी? मनीष काय ग?
मला असं का वाटतंय तुला काहीतरी सांगायचंय मला? अगं मी नेहमी असं बोलत नाही ना तुझ्याशी, म्हणून असं वाटत असेल तुला. बाकी काळजी करण्यासारखं काही नाहीये. आणि तू आलीस की बोलू ना आपण. ओके, काळजी घे रे. बाय. बाय. मला वाटतं आपण ही जागा मोकळी करून घ्यावी. हे टेबल इथे ठेवू चालेल? हो चालेल. तुम्ही थांबा, ऐक मी ठेवते. अगं येईल मला. हळू सरे औषणाचं तबक घेऊन ये. हो आणलं. आणि मग जान्हवीला घेऊन ये. हो आणते हा तिला. हा आई त्यातला कुठला घेऊ? हिरवा आहे ना? हाय. हा. आई केळी चालतील हगवटीत? नाही ग, केळी नाही चालत. का? अगं केळीला फक्त एकदाच घड येतो आणि ओटी भरण्यामागचा उद्देश असतो बाईनं फळावं फुलावं. अगं मग केळीच बेस्ट आहेत. नाहीतरी अशा पिढीला आत्ताच्या एकच मूल हवं असतं. बेबी परंपरेनुसार करायचं तर सगळं नीट करायचं, नाही तर काही करायचं नाही. हा बरं. आई हळकुंड. हा लेकूरवाळा आहे ना? हो हो. लेकरवाळा म्हणजे गरोदर बाईसाठी? हो. हे घे. पूर्वजांनी काय काय करून ठेवलंय ना. हो ना. आपल्याकडे परंपरांच्या मागे शास्त्रीय आणि मानसशास्त्रीय कारण आहेत बघ. म्हणजे आता चोर ओटी भरताना त्या प्रेग्नंट बाईला स्पेशल वाटावं, तिच्याकडे लक्ष आहे असं वाटून ती सुखावली जावी असं कारण असणार. म्हणजे मला असं वाटतं. तर खरं शास्त्रीय कारण काय आहे ते मला सुद्धा माहित नाही. ही बघ आली. अगो बाई किती गोड दिसतेय. ये ये. हळू. आईची अगं नाही, वाकू नकोस आता. स्वतःला जपायला हवं तुला. तुझ्यात एक जीव आणखीन वाढतोय, लक्षात ठेव. आणि आमचे आशीर्वाद काय तुझ्या पाठीशी आहेतच. चल बस, भरा गवटी. सगळ्यांनी भरायचे? नाही ग, एकीनेच. आई सांगा काय करायचं. हो आपण पहिले हळद कुंकू. हा हो. अशी दिसते का ती? सरी. हे असं. मी हात लावा. हो हो. आई कोथिंबीर कुठे आहे? कोथिंबीर नाहीये रे घरात. अरे मग आता अरे काही बिघडत नाहीये, कळलं ना. बिन कोथिंबीरीचे पोहे पण होतात, चव पण तीच राहते, कळलं ना. आणि मला पण आणायला जायचं होतं पण वेळच नाहीये ना रे. सारखं आपलं काही आणायला जाईन म्हटलं तर हाताशी कोणीतरी हवं की नको.
मी म्हटलं बाबा जरा अमुक तमुक आणायचंय तर कोणी आहे का? कोथिंबिरीचे पोहे होतात, कळलं मला. हं. बरं ऐक ना, ताईला भेटले तुझ्या. मग काय अगं म्हणजे काय म्हणाली काय ती? काय म्हणणार, काय म्हणणार? तिला ना आपल्याविषयी काही वाटतच नाही. तुलाच फक्त वाटत राहत ताई 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 ताई. अरे मी साधं आपलं फक्त मुलीचा तो फोटो दाखवत होते. म्हटलं बाई जरा फोटो बघ, तर नाही बरं वाटत नाही म्हणून निघून गेली लगेच. आणि तुला तर अगदी ताईशिवाय तीळ भिजत नाही तोंडात. हा मूर्खपणा सोड आणि वेळीच सावध हो, कळलं ना? आणि हे जे आलेलं स्थळ आहे ना त्याला हो म्हण. चांगलं सोनं होईल तुझं आयुष्यात, खरंच सांगते. त्या ताईच्या नादाला लागलास ना तर लग्न होणार नाही, पण म्हातारा होशील तू. तिचं सगळं सुरळीत चाललेलं आहे, संसार चाललाय, नवरा चांगलाय, आणि आता तर काय बाळ झाल्यानंतर तर आई, मी विचारायला. एकदा सांगितलंय तुला. तू एकदा सांगितलंस म्हणजे काय ब्रह्मवाक्य झालं का रे? ताईच्या पसंतीशिवाय मी लग्न करणार नाही. तिला वेळ नाही आहे तुझ्यासाठी. हे असं फक्त तुला वाटतंय. मी सांगते तर. आई तुला जे काय वाटतंय ते तुझ्याकडेच ठेव. माझं मत काही बदलणार नाही. ताईच्या पसंतीशिवाय मी कुठल्याही मुलीला हो म्हणणार नाही. आणि तिने तुझ्यासाठी मुलगी पसंतच केली नाही तर? सिंपल, मी लग्नच नाही करणार. कळलं? हो कळलं. मी काय भैरी नाहीये, कळलं म्हणे. अरे मी काय म्हटलं तिला, बाई ग आता जरा गाडीतनं जातेस, मला पण सोड. तोंड लगेच वाकडं केलं आणि गाडीत मागच्या सीटवर जाऊन बसली कसली, झोपलीच ती. का? माझ्याशी बोलायला नको ना म्हणून. तसं नसेल आई, तिला त्रास होत असेल. होतोच, सगळ्यांना होतो. आम्हाला नाही झाला? हा, आम्हाला नाही का झाली लेकरं? हिचाच गरोदर पण मात्र अगदी जगा वेगळं. असो. आता तू कुठे निघालास? मी एवढी बोलते तुझ्याशी. बाबांना पोहे द्यायला चाललोय. माझ्यासाठी केलेस की नाही? एवढे केले ते काय मी एकटा खाणार आहे का? काय सांगावं, ताईला नेऊन देशील. आईपेक्षा ताई जास्त प्रिय ना तुला. त्यांना पुन्हा जानूच्या पाया पडणं आलं. परमेश्वर पण ना माझी अशी काही परीक्षा बघतोय ना. आई अडला नारायण, खा आता पोहे खा. केले तेवढे प्रेमाने. मीठ घातलंयस ना? बारशाला ना तोंडल्याची फुलं असतात, कारण तोंडल्याच्या प्रत्येक फुलाला फळ असतं. हो का? तुला आणखीन काही खावंसं प्यावंसं वाटतंय का? नाही म्हणजे अजून तरी नाही. गरोदरपणात अगं काही बायकांना जे खायला आवडत नाही ते अचानक आवडायला लागतं. अर्थात बाळाच्या आवडण्याशी त्याचा काहीही संबंध नसतो. बेबीच्या वेळी ना मला माती खावीशी वाटायची. कांता गमतीनं म्हणतोही, बेबीचीच आवड असणार ही, अजूनही माती खाते ती. काय झालं जान्हवी, कसला विचार करतेस? आईजी तुम्ही रागवणार तर नाही ना? बाळ येईपर्यंत मीच काय, या घरात कुणीही तुझ्यावर रागवणार नाही. बोल, अगदी मोकळेपणानं बोल. ऍक्च्युली तुम्ही आता म्हणालात ना तसं झालंय माझं. म्हणजे मला ना पावसात भिजायला कधीच नाही आवडायचं. हो बोललीस मला तू. पण ना आता अचानकच भिजावंसं वाटत होतं. माहितीये मला वाईट वाटलं, पण मीच नाही म्हणाले होते. आय्याजी तेच सांगायचं होतं मला. काय? म्हणजे श्री मला पावसात घेऊन गेला होता. पण आय्याजी मी भिजले नाही. त्याने फुल रेनकोट आणला होता माझ्यासाठी. पण तो भिजला. त्याला आवडतच म्हणा पावसात जायला. पण आय्याजी मी तो रेनकोट घालून 5 मिनिटं होते पावसात.
मला इतकी मजा आली ना, पण मी तुम्हाला सांगूच शकत नाहीये. म्हणजे मला असं वाटत होतं की मी वर्षानुवर्ष तरसले या पावसात जाण्यासाठी. आणि मग खूप छान वाटलं, तृप्त वाटलं मला. मला माहितीये तुम्ही सगळे मला नको म्हणाला होतात, बाबाही नको म्हणाले होते मला, पण आय्याजी मला जावंसं वाटत होतं. आणि श्रीला माझी तगमग कळली, पण त्याची चूक नाही हा आय्याजी, मीच हट्ट केला होता म्हणून तो मला घेऊन गेला. रागवलायत का आय्याजी? खरं बोलण्याने मी कधी रागवते का? पण नको म्हणण्यात ना काळजी होती. मला माहितीये. श्रीची रेनकोटची आयडिया आवडली मला. हे मला सुचलं नाही. पण तुझी आणि बाळाची काळजी महत्वाची. तसा तुझा आनंदही महत्वाचा, कारण त्याचा परिणाम डायरेक्टली तुझ्या बाळावर होणार आहे. मला श्रीचं कौतुकच वाटतंय. थँक्यू आय्याजी.